या भुवरी गगनातुनी आलिस का तू ग मोहिनी, या हिरवळीवरी चालुनी दव बिंदू कलशात घेऊनी. अंगात ग रंग किती, मनात ग धरम किती, निष्ठळ ग तू, निर्मल ग तू, कंचन ग तू, चंचल ग तू, गोड गोड ग तू परी, निलंबनाती तू परी. श्वासात संगीत भासत, डोळ्यात श्रावण हासत, गगनातली तू चांदणी, मृगनयना ग तू हासिनी. तुला जरी तू बावरी, तू या घरेची ग परी, तू या घरेची ग परी, तू या घरेची ग परी. अनुरागिनी, अनुरागिनी ग परी, अनुरागिनी, अनुरागिनी. मी रांचीला चाललीये. हो, का? कारण आई खूप चिंतेत आहे आणि पलटू परत आलाय. काय माहिती तू घरात काय करत असेल. तर चल मग ठीक आहे, मी आपलं वचन मागे घेतो, पण तुला माझी एक अट मान्य करावी लागेल. ते काय? तुला 1,00,000 रुपये द्यावे लागतील मला. ते कशाला रे? अरे यार, तुझं इंदुमतीशी लग्न लावणार आहे मी. ठीक आहे, चल मी देईन तुला 1,00,000 रुपये. दादा, तुला कशी मुलगी आवडते रे? संध्याकाळी बोलूया, तेव्हा मी तुला सगळं काही नीटपणे सांगू शकेन. ही जी चहा आणि बिस्किट आहेत ना, बाबा येणार आहेत, तुम्ही घेऊन जा ना. मी तुमच्यासाठी दुसरा चहा बनवते. बस एवढंच? मी तर आणखी खूप काही करू शकतो. अच्छा, काय करू शकता? दाखवू काय करू शकतो? हो, दाखवून द्या काय करू शकता. नक्की? हो, सांगा ना. हे जे तुझे मऊ मऊ सॉफ्ट सॉफ्ट गालेत ना, त्याच्यावर त्यांच्यावर काय? त्याच्यावर हे ना किचन रोमन्स या घरात नाही होऊ शकत. म्हणजे काही प्रायव्हसीच नाहीये. बाबा आले असतील,
जा ना, मी तुमच्यासाठी चहा बनवते. 5 मिनिटांनी येऊ शकत नव्हते. जा ना. किचन रोमॅन्स. अरे ऑफिसला गेला नाहीस तू अजून? हो बाबा, जातच होतो, पण त्याच्या आधी मला कोर्टात जायचंय. अच्छा. बाबा, हा घ्या तुमचा गरम गरम चहा. हा घ्या. अगं वा सुनबाई, म्हणजे तुला माहित होतं की मी आता येणार आहे हं? हो. हा तुमचा चहा. तशी चहामध्ये मी साखर कमी टाकली. जर तुम्हाला अजून हवी असेल तर तुम्ही किचनमध्ये जाऊन घेऊ शकता. चहा मी कमी साखरेचाच पितो. हो, पण जीवनाला एवढं फिकं पण होऊ देऊ नकोस. जीवनात साखर बरोबरच असायला पाहिजे. आणि हो देव, त्या मनोहरच्या बाबतीत आता तू सिरियस हो जरा. बाबा, मनोहाला घेऊन काय सिरियस व्हायचं? ती तर अशी बोलते जशी ती आपली जबाबदारी नाही, आपणच तिची जबाबदारी आहोत. नाही नाही, मनोहा घरच्यांबद्दल खूप चांगला विचार करते. आणि खरंच ती आता लहानही राहिली नाही, मोठी झाली. हो हो, ते तर ठीक आहे, पण तिला एवढं मोठं व्हायची पण गरज नाहीये की ती आपल्या विचारांचा विरोध करेल. सोनबाई, तू जरा बोल तिच्याशी. त्या भवीच्या वडिलांचा फोन सारखा सारखा येत असतो आणि तुझ्या सासूला तर तू ओळखतेसच, सतत माझे कान पकवत असते. आता 20 मिनिटं बाहेर मी तिच्याशीच बोलत होतो. बरं बाबा, मी बोलेन ना तिच्याशी. तसं आपल्याला मालिनीशी पण बोलावं लागेल आता. आता तिला पण सिरियस होणं गरजेचं आहे. तिकडे आई बाबा पण खूप काळजीत आहेत तिला घेऊन. हो, ते तर आहेच. मुलीचे आई वडील आहोत म्हणून काही निर्णय पण नाही घेऊ शकत का? हा, आता जेव्हा समजा काही ठीक झालं आहे तरी पण मालिनीला विचारायला हवं. मुलीचे आई वडील तरी कशाला बनवलं देवानं आपल्याला? एका संकटातून बाहेर येत नाही तर दुसरं तयारच असतं. अगं मग एवढी तणतणतेस कशाला? अनुदामिनीला सांग की आधी मालिनीशी बोलून घे. ती काय बोलणार? आणि मला माहिती आहे तिचं उत्तर काय असणार ते. काय उत्तर असणार आहे? अव ती लग्नासाठी कधीच तयार नाही होणार. पण तिला हे लग्न करावंच लागेल. बळजबरी करणार? हो, करणार. अव तशाच काय कमी अडचणी आहेत का आपल्या घरात ज्या आणखी वाढवायच्या मागे लागलात? अरे मग आता काय तिचं स्वयंवर करू? अव सुंदर असती तर ते पण केलं असतं. नाकावर तर एवढे घमेंड असते ना तिच्या, जसं कोणी राजकुमारच वरणार आहे हिला. बघून घेईन मी पण. गरीबाच्या घरी गर्विष्ठ मुलीचा जन्म होणं म्हणजे आईबापांचं आयुष्य जणू विषच. देवाने एक मुलगा दिला, पण त्याला बघून असं वाटतं की आत्ताच हार्ट अटॅक येईल. घ्या. एकच कप का आणलास? अव एकच कप बनवला होता, साखर संपली आहे. एक रिकामा कप घेऊन या, अर्धा अर्धा घेऊ. तुम्ही घ्या, मी सुमिरन ताईकडे घेतलाय चहा. तुम्ही घ्या. खूप चांगला चहा बनवलास.
अरे पलटू, हे काय झालं? काय करून आलायस तू? काय झालं? पाय मोडलाय माझा. सकाळ सकाळीच माझा पाय तोडण्याचं बोलत होते. यांची पण काळी जीभ फुकट नाही जात ना. गेलो होतो चौकात, बाईकवाल्याने जोरात धक्का दिला, पडलो खाली आणि तुटला पाय. अगं याला नीट समजाव, नाहीतर याचा दुसरा पाय पण मी मोडेन. अरे काळी जीभ आहे का माझी? हा थांब आताच दाखवतो. बघा बघा बघा. अव जरा गप्प का नाही बसत? आधी संकट एका मागून एक येत आहेत घरात. अव घराचेच 2-2 पाय तोडले असते, याचा पाय कशाला तोडला? आई ते सर्व सोड, मला आधार दे. मी पायरीवर नाही चढू शकत आहे. अरे मता सांभाळ, सांभाळून ये बाळा. बस बस आधी इथं बस. झालं ना तुमच्या मनासारखं? मोडला की नाही माझा पाय? आय आय आय. पण काळजी करण्याची काय गरज नाही. एकही पैसा तुमचा खर्च नाही झालाय. गव्हर्नमेंट हॉस्पिटलहून प्लास्टर करून मी इथं आलोया. अरे आता बडबड बंद कर तुझी आणि शांत व. अरे त्रास होईल पायाला. तुझे वडील या लग्नासाठी किती चिंतेत आहेत. मला सगळं काही माहितीये बाबा, पण ते अगदी चिंतेमध्ये आहेत आणि मी इथे निश्चिंत बसली असं तर नाहीये ना बाबा. एक नाही अशी कित्येक उदाहरणं आहेत जिथे माझ्या बाबांनी स्वतःच्या अडचणीतून सुटका करून घेण्यासाठी आमच्या सगळ्यांच्या अडचणी वाढवून ठेवल्या. मी तर त्यांना 1000 वेळा सांगितलेलं आहे की माझ्या लग्नाची काळजी अजिबात करू नका, पण तरी सुद्धा प्रत्येक महिन्यात एका नवीन लग्नाचं नवीन स्थळ घेऊन येतात आणि प्रत्येक गोष्टीचं त्यांच्याकडे एकच उत्तर आहे की मुलीचा बाप होण्याचं दुःख तुला कधी नाही कळणार. तुझ्या कोणत्याही गोष्टीसाठी नकार नाहीये माझा, पण आमच्यासाठी तुझ्या लग्नाचा निर्णय घेणं महत्वाचं आहे. काहीतरी करण्याची जिद्द, काही मिळवण्याचा संकल्प आणि एखाद्या नव्या विचारासोबत जीवन व्यतीत करण्याच्या विरोधात मी नाहीये. आई वडिलांची चिंता आपल्या मुलांसाठी काय असते, आपल्या मुलांच्या प्रती त्यांची जबाबदारी काय असते, याची जाणीव तुला तेव्हा होईल जेव्हा तू स्वतः या नात्याला जाणशील बेटा. आई वडील धन साधन संपत्तीने गरीब असू शकतात, पण आपल्या मुलीसाठी मनाने गरीब कधीच नाही होऊ शकत. म्हणून जेव्हा ते चिंता करत असतात, फिकीर करत असतात, तेव्हा नक्कीच त्यांच्या मुलांच्या आनंदी जीवनासाठी कोणता ना कोणता विचार करत असतात. मी फक्त हेच सांगेन बेटा, आपल्या वडिलांच्या निर्णयाचा मान ठेवणं तुझं कर्तव्य आहे. काय झालं ग? तू इथे एकटी का उभी आहेस? काही नाही, अशीच उभी आहे. याच्या आधी तुला कधी एकटे नाही बघितलंय ना, म्हणून. गावी सगळं काही ठीक आहे ना? मी गावचा विचार नाही करते, स्वतःबद्दल विचार करते. कसला विचार करतेस? हेच की
आतापर्यंत मी सगळं काही माझ्या मर्जीनेच करत आली आहे. आणि आज मी रोशनला सुद्धा सांगून टाकलं. काय सांगितलंयस? हेच की मी त्याच्याशी लग्न नाही करू शकत. तू नकार दिलास? मी बाबांना आईसोबत बोलताना ऐकलं. रोशनची फॅमिली लग्नाची तयारी करते. हो, पण मला लग्नाच्या बाबतीत थोडंसं कन्फ्युजन आहे. होतं. आधी मी पण कन्फ्यूज होते, पण आता क्लिअर झालंय आणि कळायला लागलंय की जे आपल्याला पालन पोषण करून मोठं करतात, जे आपल्यासाठी विचार करतात, ते चांगलंच असतं. आधी मी पण भवीच्या विरोधात होते, पण आता मला वाटतं की भवीसारखं दुसरं कोणी नाहीच आहे. आपले आई वडील आपल्यासाठी जो काही विचार करतात तो नेहमी चांगलाच असतो. यात मला काही शंका नाही आहे अजिबात. पण काही आई वडील गरीब असतात मनोहा, आणि गरीब आई वडील कित्येक वेळा आपल्या मुलांसाठी नाईलाजाने निर्णय घेताना दिसतात. आणि जे निर्णय नाईलाजाने घेतले जातात ना, ते बरोबर किंवा हेल्दी निर्णय नसतात. माझी इच्छा आहे की माझ्या आई वडिलांनी माझ्यासाठी नाईलाजाने कोणताही निर्णय घेऊ नये. तर मग तुला करायचं काय? मला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. मग तू जाते का आहेस? तू तुझं करिअर इथे पण बनवू शकतेस. करिअर बनवण्याच्या आधी मला माझं नशीब सावरून घ्यावं लागेल. म्हणजे मी काही समजले नाही. माझी बदनशिबी गावी माझ्या घरामध्ये आहे. स्वतःचं करिअर बनवण्यासाठी मला आधी ती दूर करावी लागेल. कोण आहे तुझी बदनशिबी? आणखी कोण? माझा भाऊ पलटू आहे. माझा पाय मोडलाय. दिल्लीला जाण्याची संधी सुद्धा हातून निघून गेली. पण काहीतरी करावं लागेल. 15,000 रुपये तर कोणत्याही परिस्थितीत काढावेच लागतील. काय कर पलटू सिंग, चोर डोक्याला तर ऍक्टिव्हेट करावंच लागणार. काय करू मी? काय तरी करावंच लागणार. पलटू, अगं आई, बाळा, हे हळदीचं दूध पिऊन घे. जरा बरं वाटला, आराम बरं पडेल. बरं आई, बरं आई, दे दे. ठेव 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 खाली ठेव. खरं सांगतो आई, मायचं काळीज एकदम मेनासारखं असतं. आता बाबा मला लाथा मारतात, शिव्या देतात, काहीही बोलतात, ते काही असो, पण तू आई माझ्यावर किती प्रेम करतीस. आई, हे जे मी 14 वर्षानंतर घरात आलोय ना, ते फक्त तुझ्यासाठीच आलोय. मला तुझ्यावर विश्वास आहे बाळा. आधी तू हे दूध पिऊन घे, म्हणजे तुला बरं वाटेल. आई, सध्या गरम आहे, थंड होईल तेव्हा पिऊन टाकीन की मी. बरं आई, बाबा पोस्ट ऑफिस मध्ये गेलेले ना? वय, पण तू काय विचारतोयस? नाही नाही, ते पैसे घेऊन आले असतील ना. पण आई, माझा तर पाय मोडलाय ना.
आता मी दिल्लीला कसं जाणार? तर मग आधी तुझा पाय तर नीट होऊ दे. दिल्लीला जाण्याचा विचार नंतर कर ना. अगं आई, मी दिल्लीचा नाही, बाबांच्या हृदयाचा विचार करतोय. काय काय विचार करतो आहेस? हाच ना की ते खूप कठोर आहेत. तुला नेहमीच रागवत असतात होय ना. अगं नाही आई, मी तर हा विचार करत होतो की बाबांच्या मनाची इच्छा ही अर्धवट राहील. अगं त्यांना दिल्लीला जाण्याची इच्छा आहे, त्यांच्या मित्राची मदत करण्याची इच्छा आहे, पण मी नाही जाऊ शकणार ना. बाळा, काही दुसरा मार्ग नाहीये का अनुज बद्दल माहिती मिळवण्याचा? हो आई, एक पर्याय आहे. तिची अनुजची बायको आहे ना, तिच्याकडनं पत्ता लागू शकतो. पण त्यासाठी आई मला दिल्लीला जावंच लागणार. आणि आता मी विचार करतोय की एखाद्या मित्राला सोबत घेऊन दिल्लीला जातो. अरे हा तुझा तुटलेला पाय घेऊन दिल्लीला कसा जाणार तू? अगं आई, एवढा विचार नको करत जाऊस. अगं कोणती मोठी जखम आहे, साधारण 10-15 दिवसात बरी होऊन जाईल. जर आई मी दिल्लीला नाही गेलो ना, तर अनुजची बायको मला नाही भेटणार. अगं ती लंडनला निघून जाईल. त्याच्यानंतर जेव्हा ती जाते तर 6-6 महिन्यानंतर येत असते ती. पण बाळा, तू एकटा कसं काय जाणार आहेस? अगं तू चिंता कशाला करतेस? एक मित्र आहे माझा, त्याला फोन करेन, तो येईल मला स्टेशनवर घ्यायला आणि त्याच्यासोबत निघून जाईल. बाळा, आधी तू हे दूध पिऊन घे, मी तुझ्या बाबासोबत बोलेन नंतर. बरं ठीक आहे आई. आता येईल मजा. हेल्थ पण बनवा आणि माल पण. एक 1000, 2000, 3000, 5000, 6000, 7, 8, 10,000, 11, 12, 13, 14, 15,000. वार बापूजी, तुम्ही तर इंदुमती समोर माझी इज्जतच वाढवली.